नमस्कार, आज आपण नाश्ता सेंटरवर मिळतो तसा मऊ लुसलुशीत उपीट बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 1 कप रवा घेतलाय। रवा आपल्याला जाड घ्यायचा आहे, बारीक रवा घ्यायचा नाही। बारीक जर रवा घेतला तर उपीट चिकट होऊ शकतं। आता रवा बारीक गॅसवर भाजून घ्यायचा आहे। रव्याचा आपल्याला कलर बदलू द्यायचा नाही। तर यामध्ये तुम्ही हवं असेल तर 1 चमचा तूप देखील टाकून रवा भाजून घेऊ शकता। इथे मी 2 ते 3 मिनिटं बारीक गॅसवर रवा भाजून घेतलाय। रवा आपला छान भाजलाय आणि रव्याचा कलर देखील बदलला नाही। आता रव्याला काढून घ्यायचंय आणि त्याच पॅन मध्ये 2 चमचे तेल घालायचंय। तेल गरम झालं की शेंगदाणे टाकायचे। शेंगदाणे आता तळून घ्यायचे। तर शेंगदाणे तळून घातल्यामुळे छान कुरकुरीत लागतात। आता हे शेंगदाणे देखील तळून झाले, काढून घ्यायचे आणि त्याच तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा चना डाळ, बारीक चिरलेली हिरवी मिरची, 1 चमचा उडदाची डाळ घालायचे। आता मिरचीला तेलामध्ये परतून घ्यायचे। तर हिरवी मिरची तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर सुरुवातीला मिरची तेलामध्ये चांगली भाजली की उपीट सोबत जरी खाल्ली तरी तिखट लागत नाही। आता इथे हिरवी मिरची मी 1 मिनिट परतून घेतली। यामध्येच 1 मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, कढीपत्ता टाकायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर फोडणीमध्ये घालायची, म्हणजे चव छान येते। आता कांद्याला तेलामध्ये परतून घ्यायचे। इथे मी कांदा 2 ते 3 मिनिटं परतून घेतलाय। कांदा हलकासा मऊ झालाय। आता यामध्येच भाजून घेतलेला रवा टाकायचा आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे। आता रवा मसाल्याबरोबर मिक्स करून 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे। तर बरेच जर अगोदर पाणी घालतात आणि पाण्याला उकळी आल्याच्या नंतर त्यामध्ये रवा टाकतात, पण तसं जर केलं तर रव्यामध्ये गाठी होऊ शकतात। त्यामुळे अगोदर रवा भाजायचा आणि नंतर गरम पाणी टाकायचं। आता इथे रव्याला मी 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। यामध्येच पाणी घालायचंय। तर 1 कप रव्यासाठी 2 कप गरम पाणी घालायचंय। उपीट जर तुम्हाला थोडंसं मोकळं हवं असेल तर तुम्ही 1 कप रव्यासाठी 1.5 कप जरी पाणी टाकलं तरी चालेल, पण उपीट थोडंसं मऊ सुद्धा छान लागतं। आता पाणी घातलं की चांगलं मिक्स करून घ्यायचंय। तर हे उपीट तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता। अगदी कमी साहित्यात झटपट तयार होते। आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलंय। यावर झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटं वाफ काढायचे। इथे मी बारीक गॅसवर 2 मिनिटं वाफ काढून घेतले। तर इथे बघू शकता आपला रवा छान शिजलाय, उपीटमध्ये अजिबात गाठी झाल्या नाही। तर सर्वात शेवटी तळून घेतलेले शेंगदाणे घालायचे। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे। तर तयार झालं आपलं नाश्ता सेंटरवर मिळतं तसं मऊ लुसलुशीत उपीट। सकाळच्या घाई गडबडीत अगदी झटपट हे उपीट तयार होते। मुलांना तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकतात। तर या पद्धतीने उपीट तुम्ही घरी करून पहा आणि रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।